महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। साक्री विभागात वीज पुरवठ्याच्या समस्यांवर शेतकऱ्यांचा संताप। साक्री तालुक्यातील छडवेल पखरून फीडरवरील वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। याबाबत जिल्हा अध्यक्ष जितेंद्र उत्तमराव मराठे यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या साक्री विभागातील अधीक्षक अभियंत्यांना निवेदन दिले आहे। निवेदनात म्हटले आहे की छडवेल पखरून फीडरवरील वीज पुरवठा दिवसातून 10 ते 15 वेळा खंडित केला जातो। त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना वेळेवर पाणी देणे अशक्य होत असून पाण्याचा भरणा 25% ही होत नाही। आधीच बदलत्या व लहरी हवामानामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहे। त्यातच वीज वितरण कंपनीच्या अनियमित पुरवठ्यामुळे आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय। तसेच वायरमन यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे। संपर्क झाल्यास तांत्रिक कारणे सांगून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही करण्यात आलाय। छडवेल पखरून फीडरसाठी स्वतंत्र 33 kV सबस्टेशन मंजूर असूनही गेल्या 5 वर्षात कामास सुरुवात झालेली नाही। प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ सबस्टेशनचे काम सुरू करावे, अन्यथा शेतकरी बांधवांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळेठोक आंदोलन, रास्ता रोको व इतर आंदोलनात्मक पावले उचलली जातील असा स्पष्ट इशाराही निवेदनातून देण्यात आलाय। शेतकऱ्यांच्या या मागण्यांवर प्रशासन काय भूमिका घेते याकडे साक्री तालुक्याचे लक्ष लागले आहे। तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन कोळेकर, साक्री। विद्युत वितरण कंपनीच्या या अधिकाऱ्यांची राहील। यांनी शेतकरी वर्गाला विश्वासात न घेता वेळेचा बदल केला। आज या ठिकाणी आम्ही करायला आलेलो आहोत। खंड 12 तास वीज पुरवठा किंबहुना वीज पुरवठा करण्यात यावा। दुसरी तांत्रिक अडचणीमुळे खंडित झाला तर तेवढी भरपाई आम्हाला लगेच वीज पुरवठा सुरू झाला। या वायरमनची तात्काळ आजच्या आज बदली द्वारे किंवा मेल द्वारे इथल्या वीज वितरण कंपनी याची सगळी जबाबदारी अधीक्षक अभियंता इंजिनियर यांची राहील। आणि की वारंवार फोन करून सुद्धा बालेराव साहेब, किशोर साळू 2 तासापासून शेतकरी शहरी विभागाचे ऐरे साहेब सुद्धा शेतकरी बांधवांची समजूत काढा, पण ते आला तर त्यांनी असं उत्तर दिलं की तुमच्याकडून जे होईल ते करून घ्या। मी करणारे लोक यांच्यापासून रिलीफ मिळण्याकरता यांची बदली या वायरमनची झाली पाहिजे, अन्यथा आज दोन्ही कार्यालयांना जाऊन निवेदन दिलं जाईल आणि मग लागलीच रास्ता रोको आंदोलन केलं जाईल। अधिकाऱ्यांची राहील या सगळ्या त्रासातून अशी आमची प्रमुख मागणी आज मीडियाच्या माध्यमातून अधिकारी वर्गाला मी करतो। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।